शिक्षणाचे धडे गिरवणारी ही मुलं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत। यातील प्रत्येकाच्या वडिलांनी गेल्या काही वर्षांच्या काळात आत्महत्या केली आणि शेतकऱ्यांची ही मुलं अनाथ झाली। त्या घटनेनंतर अनेकांचं शिक्षण सुटलं तर अनेक जण निराधार झाले। याच निराधारांचे आधार बनलेत ते औरंगाबादचे श्यामसुंदर कनके। कनके गुरुजी या सगळ्या मुलांच्या मायेचे आधार बनलेत। त्यांचं शिक्षण, त्यांचं राहणं, खाण्यापिण्याची सोय गुरुजींनी आपल्या शाळेत केली आहे। प्रत्येक मुलाची त्या आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात आणि त्यांना वाढवतात। गेल्या वर्षी या शाळेत 200 मुलं होती। आता यावर्षी हा आकडा 350च्या घरात गेलाय। मात्र आता हा डोलारा सांभाळणं आर्थिकदृष्ट्या कनकेंना कठीण जाते। दात्यांच्या मदतीवर प्रयत्न सुरू आहेत, पण दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे। सर्वात महत्त्वाचं जर अडचण जर असेल तर जागा आणि त्यांचा जो खाण्यापिण्याचा खर्च हा अत्यंत अडचणीतून ही संस्था चाललेली आहे। आणि म्हणून मला समाजाकडून आणि शासनाकडून सुद्धा एक अपेक्षा आहे की शासनानं या संस्थेला जे काही बालगृह आहे त्या बालगृहाची मान्यता देऊन कायमचा हा प्रश्न सोडवावा। परिस्थिती गंभीर होत चालल्याची मुलांनाही जाणीव आहे, मात्र समाजाची मदत झाली तर परिस्थिती सुधारेल असं त्यांना वाटतंय। यावर्षी जास्त विद्यार्थी वाढल्यामुळे त्या माणसाने बिल्डिंग खाली केली आणि आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये सर्व राहत आहे। आम्हाला राहण्याची खूप अडचण आहे, पण सरांचे प्रयत्न चालू आहे। फक्त आत्महत्याग्रस्तांचीच मुलं नव्हेत तर काही विधवांनाही गुरुजींनी आधार दिलाय। शाळेच्या दैनंदिन कामात या महिला त्यांची मदत करतात। अगदी साफसफाईपासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत या महिलांची मदत होते। या महिला सुद्धा आता मदतीसाठी अर्ज करतात। एवढ्या मोठ्या मुलांचं मुलींचं याच्यात भविष्य घडते, त्यांची शिक्षणाची सोय होते, त्यांची सगळी काळजी घेतली जाते। हे सगळं आपला मानवतेचा धर्मच आहे आणि हे करताना त्याच्यामध्ये काही असं ते काही वाईट करत नाही येतं, ते चांगलं समाजकार्यच करतात। त्याला कोणी मदत करायची, आमच्याला पोचायची। मग आता लेकरं उपाशी राहिलं त्याला हिंडा लागतं ना, मग आम्ही काय करायची? 20-25 महिला येतं, 700-800 मुलं येतं। आत्महत्याग्रस्तांची मुलं आपली मुलं म्हणून वाढवणं तसं कठीण काम, मात्र कनके गुरुजी अगदी मनोभावे हे काम करतात। या परिस्थितीत आता त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, कारण या मुलांना जोपासणं हे फक्त गुरुजींचं एकट्याचंच काम नाहीये, तर समाजातल्या तुमच्या आमच्या सर्वांचंच आहे। तेव्हा आपणही बळीराजाच्या मुलांप्रती आपली बांधिलकी ओळखून त्यांना मदत नक्कीच करायला हवी। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।